डॉक्टर डॉक्टर तुम्ही थोडं थांबा ना प्लीज. त्यांची एकदा कंडिशन चेक करू द्या मला. हे सगळं कमळीने केलंय. तिने माझ्या आईला धक्का मारून पाडलंय वरून. रागिणी, अगं काय बोलतेस तू? हे याचा कमळीशी काही संबंध नाहीये. आहे. आईच्या निंगीशी वागली ना, त्याचा रिव्हेंज घेण्यासाठी ती कमळी असं करू शकते. तिनेच केलं. तिनेच माझ्या आईला धक्का मारून खाली पाडलंय. डॅम शुअर अबाउट दिस. हे बघ, तुला असं वाटत असलं ना तरी ते खरं नाहीये. आमचा कमळीवर पूर्ण विश्वास आहे. ती असं कधीच करू शकणार नाही. हो, तिने सरळ सरळ आईला धमकी दिली होती की बघा मी काय करते तुमचं. तिने धक्का मारलाय माझ्या आईला. मला कळतंय का? मी नाही सोडणार तिला. मी पोलिसांना कॉल करते. तिला अरेस्टच करायला लावते. रागिणी, तुझं जर खरंच तुझ्या आईवर प्रेम असेल ना तर आधी ट्रीटमेंटचं बघ. कुणी केलं, कसं झालं यावर वाद घालण्याची ही वेळ नाहीये. जे झालं ते आपल्याला नंतर समजणारच आहे. डॉक्टर, मिस्टर राजन, त्यांचं रक्त खूप वाहून गेलंय. त्याच्यामुळे कंडिशन क्रिटिकल आहे. आय होप यू अंडरस्टँड द सिच्युएशन. सध्या तरी त्यांचं शुद्धीवर येणं फार महत्त्वाचं आहे. वी आर ट्राईंग आवर लेवल बेस्ट. ट्रीटमेंट सुरू केली आहे. बघू कसा रिस्पॉन्ड करतात त्या. रागिणी, आत्याला काही नाही होणार. काळजी नको करूस. कामिनी अशी कशी पडली? कमळीने हे करणं शक्यच नाहीये. मग नेमकं काय झालं असेल? बाप्पा, कामिनी आजी कशा बी असले तरी जे झालं ते बरं नाही झालं. त्यासनी लवकर बरं कर. खरंच राणी आजीला खरंच प्रेसची गरज आहे. कमी असं काय होऊन गेलंय हे? तिने पण एक्सपेक्ट असेल केलं की तिच्यासोबत असं काहीतरी होईल. मला खूप टेन्शन येत आहे. होय, खरं अशा कशा पडल्या त्या? काय बी कळना झाले. खरं मी निंगीला बोलवायला गेलतो वर, तेव्हा कामिनी आजी खाली येत होत्या. मग त्या वर कशा काय आल्या? मला असं वाटतं त्यानं तुला धक्का द्यायला आलेला असणार आणि तुला धक्का देता देता ती स्वतःच पडून गेली. आणि का ग, काय बोलतेस तू? नाही कमळे, ती तिच्या ग्रॅनीला चांगलंच ओळखते. यू नो व्हॉट, आता समजा पोलीस आले ना तर कमी राणी आजी तुझंच नाव घेईल गो. मी ओळखते तिला. ती 101% तुझंच नाव घेईल. आई तुळजाई, आज यांचा वाढदिवस आहे. यासनी समृद्धी सुख मिळू देत. माझं आयुष्य बी त्यासनी लाभू देत. आजच्या दिवशी त्यांची लेक त्यांच्या जवळ आहे. ती त्यांचा वाढदिवस साजरा करेलच. पण माझ्या जीवाला वेगळीच धाकधूक लागून राहिली. ते गुरुजी बोललं का आजच्या दिवशी काहीतरी संकट येणार आहे. कोणतं संकट येणार आहे? काय होणार आहे नेमकं? कोणावर संकट येणार आहे? काय बी कळना झालंय. खरं मी तिकडे जायला पाहिजे होतं का? तिकडे गेलो असतं तर निदान कमळीच्या आजूबाजूला तरी राहता आलं असतं मला. आता मी काय करावं मला काय बी कळना झालंय. देवी आई, आता तूच मला सांभाळून घे. तूच मार्ग दाखव. ही आहे ती मुलगी कमळी. हिने माझ्या आईला वरून धक्का मारून पाडलाय. माझ्या आईचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. हिला अरेस्ट करा. रागिणी, अगं काय चाललंय तुझं? आपण हॉस्पिटलमध्ये आहोत याचं तरी भान ठेव जरा. नाही, आता मी कुणाचं काहीही ऐकणार नाही. रागिणी,
इन्स्पेक्टर साहेब, यात कमळीची काहीच चूक नाही आहे. इन्स्पेक्टर सर, याच मुलीची चूक आहे. हिला प्लीज अरेस्ट करा. रागिणी, अगं आपलं याबद्दल बोलणं झालं होतं ना, तू का घेऊन आलीस पोलिसांना? का बोलून आणले? सिरियसली? या मुलीने माझ्या आईचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि मी शांत बसू? अजिबात नाही. इन्स्पेक्टर सर, या मुलीचं आणि माझ्या आईचं भांडण झालं होतं थोड्या वेळापूर्वी. मी तुम्हाला दाखवेन, मी काय करू शकते तुम्हाला माहिती नाही, अशी सरळ सरळ धमकी दिली होती माझ्या आईला हिने. मी तुमच्या पाया पडते, हिला प्लीज अरेस्ट करा आणि जेलमध्ये टाका. हो प्लीज स्टॉप इट, कम डाऊन. तू खूप चुकीचं वागतेस, नको असं करूस. ए, तू गप्प बसा. अक्कल आहे तुला? आहे नाही ना? मी जे करते ते योग्यच करते. आज हिच्यामुळे माझी आई हॉस्पिटलमध्ये मरणाच्या दारात उभी आहे. ते तुला दिसत नाही काय ग? तुझी ग्रॅनी आहे ना, ती त्याची कंडिशन बघितली किती क्रिटिकल आहे. अगं का अशी वागलीस माझ्या आईशी? का? रागिणी, इनफ. इन्स्पेक्टर साहेब, कमळीने काहीच केलेलं नाहीये. खरंच इन्स्पेक्टर, ही मुलगी निर्दोष आहे. आता जे काय असेल ते पेशंट शुद्धीवर आल्यावरच कळेल आपल्याला. पण सध्या तरी कमळीला मला चौकशीसाठी घेऊनच जावं लागेल. हो नाही, असं तू. मॅडम, कायद्याप्रमाणेच आम्ही जातोय, कोऑपरेट करा. राजन, आई, कमळे, काळजी करू नकोस. मी आत्याची तब्येत कशी आहे ती पाहून लगेच येतोय. हं? मॅडम या ताब्यात. काळजी करू नको बाळा. येतो आम्ही. काळजी करू नको. आजी प्लीज तिला वाचव, तिची चूक नाहीये. प्लीज वाचव, डॅड वाचव ना तिला, प्लीज प्लीज प्लीज. हो बाळा, हो हो. मॉम, तू असं का केलंस? हा, मी सांगितलेलं ना नको करू. का केलंस तू असं? ऋषीचा फोनच लागत नाहीये. काय करू? साहेबाला फोन करतो. राजन सर, हा बोला ना सर. हे बघ, मी जे काय घडलं ते तुला सविस्तरपणे नंतर सांगतो, पण तुला आत्ता माझं एक काम करायचंय प्लीज. बर. झालंय असं ना की घरामध्ये आत्या वरच्या मजल्यावरनं खाली पडली. अरे काय? हो, पण तिला कमळीने ढकललं असा रागिणीने आरोप केलाय कमळीवर.